आता इथे येणार आहे एक बॉस ज्याची सेक्रेटरी ठरली आहे त्याच्यासाठी डोकं दुखी. बघूयात काय येते धमाल. येते आजची आपली पुढची जोडी आनंद आणि क्षिते. कैट माने बिल्ली R&D रेड माने चूहा अरे मतलब इसका तुमका हो तो क्या हुआ. कैट माने बिल्ली R&D रेड माने चूहा. चुहा चुहा कुठे हा काय चाललंय काय. हा हे ऑफिस आहे का काय आहे. एक गोष्ट माझी जागेवर मिळत नाहीये मला. सॉरी सर सॉरी. तुम्हाला खूप टॉयलेट करावं लागतंय का सर. काय तुम्हाला खूप टॉयलेट करावं लागतं का आमच्यामुळे सर. टॉलरेट असं म्हणायचं. दॅट इज दॅट सर. तेच ते सर. तेच ते यू इम्पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल सर. कोलंबस म्हणालाय. कोलंबस असं काहीच म्हणालेला नाहीये. मुळात हे नेपोलियननी म्हणून ठेवलेलं आहे. जाऊ दे ना सर. टार्झन म्हणालाच आहे. नावात काय आहे. टार्झन कशाला म्हणेल हे. एक जंगलात चड्डी घालून चालणारा माणूस ज्याला कोणालाही हाका मारायचा नाहीये तो कशाला म्हणेल नावात काय आहे. हे बघ शेक्सपियर नावाचे फार मोठे लेखक होऊन गेले. त्यांनी असं म्हणलेलं आहे नावात काय आहे. मी तेच म्हणते सर. नावात काय आहे. आपलं इंग्लिशचं ज्ञान अगाध आहे. थँक्यू सर. काय थँक्यू काय ओरडतोय मी तुम्हाला. सर प्लीज तुम्ही असा त्रास करून घेऊ नका. आधीच मागच्या महिन्यात तुमचं अबॉर्शन झालंय. काय झालंय माझं. अबॉर्शन सर. छातीवर ताण आला म्हणून तुमची प्लास्टिक सर्जरी केली ना. प्लास्टिक सर्जरी म्हणत नाही त्याला अँजिओप्लास्टी असं म्हणतात. दॅट इज दॅट सर. नाही दॅट इज दॅट नाही. हे वेगवेगळे अँजिओप्लास्टी वेगळी प्लास्टिक सर्जरी वेगळी. अबॉर्शन झालं होतं ना. अबॉर्शन नाही त्याला ऑपरेशन असं म्हणतात. लोक येतात. ऑपरेशन. जाऊ दे सर. मी चुकली सर. चुकली. इंग्लिश तर घाण बोलताच आपण. निदान मराठी तरी बरं बोला. चुकली नाही ग चुकले. सर तुम्हाला फार त्रास होत असेल तुम्हाला झेपत नसेल तर आजची तुमची अपार्टमेंट मी घेऊ का. माझं अपार्टमेंट तू घेशील. येस मला झेपत नाहीये ते. मी बॉस आहे मला अपार्टमेंट झेपत नाहीये. आणि तू एक सेक्रेटरी आहेस तुला अपार्टमेंट झेपणार आहे. पैसा नाही तुझ्याकडे फार. पैसे कशाला लागतात. तुम्ही जी कंपनीची अपार्टमेंट घेतली ती मी अटेंड करते. अपॉइंटमेंट असं म्हणायचं. दॅट इज दॅट सर. फक्त एक गोष्ट तुझ्यात बरी आहे म्हणून तुला ठेवली आहे अदरवाईज शक्य नाहीये तुझ्या बरोबर काम करणं. जा जा काम नको. मला जाऊन पाणी आण निघ. ओके सर. हा. सर हॉट वॉटर आणू का चाइल्ड वॉटर. काय नक्की चाइल्ड वॉटर म्हणजे काय आणणार काय. चल रे चल. थंड पाणी सर आहे आपल्याकडे. चिल्ड वॉटर म्हणतात त्याला. वाचलंस का कधी. चिल्ड बिअर सर्व्ड हिअर वगैरे काही. सर तुम्ही चिडलात का सर. मी तुमच्यासाठी स्नेक घेऊन येऊ का. ऑफिस मध्ये साप बीप घेऊन आलीस का काय तू. गारुडी बिरुडी नाही आहेस ना तू. नाही खायला स्नेक. आपण मुंबईत राहतो स्नेक खातात का आपल्या. म्हणजे इडली वडा समोसा सँडविच. स्नॅक्स म्हणतात त्याला. दॅट इज दॅट सर. दॅट इज दॅट सर. काही नकोय मला आता फक्त कामाचा विषय. येस सर. मी तुला एका इंग्लिश जाहिरातीचं मराठी अनुवाद करायला सांगितला होता केलास. येस सर. सो मला ऍप्लिकेशन द्यायचं आहे. ओके सर. सो सांग मला काय काय लिहिलंस. मी तुला सांगितलेलं होतं गिव्ह मी द ऍप्लिकेशन फॉर पेंटिंग ऑफ लेडीज क्वार्टर सेक्शन. काय काय केलंयस. स्त्रियांच्या 1/4 भागाच्या रंगकामासाठी निविदा पाठवा. काय केलंयस. स्त्रियांच्या 1/4 भागाच्या रंगकामासाठी निविदा पाठवा. स्त्रियांचा 1/4 भाग. येस सर. आपण रंगवायला घ्यायचा आहे. येस सर. काय
कंपनी कुठली आपली? बायका रंगवत फिरतो काय आपण? पण तुम्हीच म्हणालात ना लेडीज क्वार्टर. लेडीज म्हणजे स्त्रिया आणि क्वार्टर म्हणजे 1/4. मी डिरेक्टरीत बघून लिहिलाय. तू आता हे डिरेक्टरीत का पाहिलंस? मग कुठे बघू सर? फोन डिक्शनरीत. आता मी तुझ्या डोक्यात अगं फोनची असते ती डिरेक्टरी आणि आपण शब्द बघतो रिफर करतो त्याला डिक्शनरी असं म्हणतात. दॅट इज दॅट सर. पुन्हा मला दॅट इज दॅट सांगू नको. माझ्याशी असं बोलताना तुला काहीही लाज बीज काहीच वाटत नाही का ग? असं कसं म्हणता सर? तुम्ही आम्हाला इतकी फर्टिलिटी दिली आहे. अगं इथे ऑफिस मध्ये आता आपण बहुत अच्छे आनंद, बहुत अच्छे. घाबरायचं कशाला? तुम्ही मला फर्टिलिटी दिली आहे तर दिली आहे. अरे आणि मलाच कशाला? तुम्ही सगळ्या स्टाफला फर्टिलिटी दिली आहे. तुमच्या इतकी फर्टिलिटी दुसरा कुठलाही बॉस देत नाही आणि तुम्ही इतकी फर्टिलिटी देता म्हणूनच तुम्ही इम्पॉर्टंट आहात. काय डोक्यावर पडलीस का तुला? बहुत अच्छे, बहुत अच्छे. अगं सगळ्या स्टाफला फर्टिलिटी देण्याचा जोर आता नाही आहे ग. त्याला फॅसिलिटी असं म्हणतात. तुम्हाला सगळ्यांना मी फॅसिलिटी दिलेली आहे आणि आता इतके वेळा आपण इम्पॉर्टंट काय म्हणतो काय वाटत? मी सांगते ना तुम्ही खूप खूप इम्पॉर्टंट आहात सर. काय खूप खूप असं इम्पॉर्टंट? मी अत्यंत इम्पॉर्टंट माणूस आहे ह्या ऑफिस मधला. दॅट इज दॅट सर. पुन्हा दॅट इज दॅट. आता संपलं, आता संपलं. आता मी सगळे मोह आवरणार आहे माझे. तुला काढून टाकणार आहे. दुसरी सेक्रेटरी घेणार आहे. सर असं नका करू सर. सर प्लीज सर मला नोकरीची ऐकणार गरज आहे. नाही. सर असं काय करता सर? please. अजिबात ऐकणार Sir, please. नाही. तुम्हाला कशाला हवी आहे प्रॉस्टिट्यूट? मला सर सर मी असताना तुम्हाला प्रॉस्टिट्यूटची काय गरज आहे सर? सबस्टिट्यूट म्हणतात त्याला. सबस्टिट्यूट. आता संपला विषय, संपलेला आहे. यापुढे फक्त मी सांगेन तेच ऐकायचं, तेच बोलायचं. यापुढे ऑफिस मधनं निघून जायचं. गेट आउट ऑफ माय केबिन. नाहीतर मी तुला सांगून ठेवतोय टॉयलेट करणार नाही. तुम्हाला टॉलरेट म्हणायचंय का सर? सर पहिल्यांदाच एखाद्या स्किट मध्ये ऍक्शन सीन पण होता. आणि आता चला वळूयात परीक्षकांच्या कमेंट्स कडे. This performance was a total loss. Sorry, a total class. आनंद क्या बात है. You were absolutely out of the world. तू इतका सुंदर टाइमिंग, बेअरिंग. You were bang on. अप्रतिम, अद्वितीय, अभूतपूर्व, अमेझिंग ऍक्ट. क्षिती, मला असं वाटलं की खूप चान्स होता तुला या ऍक्ट मध्ये ओव्हरबोर्ड जायचा आणि तू तितकंच मॅटर ऑफ फॅक्ट केलंस, जे मला फार आवडलं. आणि ऑल इन ऑल मला असं वाटतं वन ऑफ द फाइनेस्ट परफॉर्मन्सेस टिल डेट ऑन फू बाय फू. माइंड ब्लोइंग, बोथ ऑफ यू. वा निर्मितीताई. आनंद, तू रिॲक्शन ज्या होल्ड करतोस ना, अप्रतिम रिॲक्शन्स होल्ड करतोस तू. तुझ्या नुसत्या रिॲक्शन्सवर लाफ्टर म्हणजे हे खूप कठीण असतं. नुसते डायलॉग्स बोलून तुम्ही पंचेस काढणं आणि नुसत्या रिॲक्शनवर लाफ्टर घेणं हे खूप कठीण असतं. आणि ते कठीण काम तू इतक्या सहज करून गेलास ना आज. फार सुंदर. म्हणजे आज डोळ्याचं पारणं फिटलं माझ्या. अशा तुमच्या रिॲक्शन्स होत्या. आणि क्षिती, तुझ्या चेहऱ्यावरचा जो इनोसन्स होता, जी निरागसता होती हे कॅरेक्टर करण्यासाठीची, ती फार सुंदर होती. आपण जे इंग्लिश बोलतो ते परफेक्टच आहे हे इतकं तुझ्या चेहऱ्यावर ठासून भरलेलं होतं की त्याचंच आम्हाला हसू येत होतं. मला वाटतं आजचा ऍक्ट तुम्ही दोघांनी असा खूप जिवंत केलात. मी खूप बोलते, मी चॉकलेट पण देते. आणि विचारूयात पॅडी दादांना त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स.
परफॉर्मन्स म्हणून तुम्ही जे काय आत्ता केलं त्याबद्दल हॅट्स ऑफ. मी उठून बिठून म्हणजे हसत होतो आणि वेळ लागलं होतं. आणि सर आता म्हणाले त्याप्रमाणे दिस माइट बी अ फॅन्टास्टिक परफॉर्मन्स आत्तापर्यंतचा फू बाय फूच्या स्टेजवरचा. गॉड ब्लेस यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की तुमचा हा ऍक्ट इथे आम्हाला बघायला मिळणं ही सगळ्यात मोठी ट्रीट आहे आमच्यासाठी. खरंच यू बोथ आर अमेझिंग अमेझिंग. आणि आता जाणून घेऊयात किती गुण मिळालेले आहेत. स्वप्नील सर, द्यायला असलेल्या गुणांपैकी सगळ्यात कमी गुण मी तुम्हाला देतोय. खरं ह्याच्यापेक्षा खूप जास्त द्यायचे. 10 पैकी 10. निर्मितीताईंचे गुण आहेत गुलदस्त्यात. तेव्हा तुमच्या सगळ्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.